दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट. लवकर निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याची ठाकरेंची माहिती. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. विदर्भ हा महाराष्ट्रातच, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नाही, ठाकरेंनी सुनावलं. विधानभवनात झालेल्या राडा प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल विधानसभेत सादर. सर्जेराव टकले, नितीन देशमुखला 2 दिवसांच्या कारावासाची शिफारस. पावसाळी अधिवेशनात दोघांमध्ये झाला होता राडा. मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मलिकांमुळे अडथळा. मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही. मलिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात काँग्रेसच्या NSUI संघटनेचा मोर्चा. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं कार्यकर्ते आक्रमक. दोन 2027 मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना. जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर. अंदमानमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मंगेशकर कुटुंबही उपस्थित. सागरा प्राण तळमळला, गीताला 115 वर्ष पूर्ण.